द्यायला आले त्याबद्दल त्यांचं खरंच मनापासून कौतुक करतो, आभारही मानतो. अगोदर त्यांच्यासोबत आमचे मामा पण आलेत, गुंबरे मामा, रजीभाऊ पण आलेत, यांचंही मनापासून प्रथम आभार मानतो. आज मात्र तो विषय मांडायचा नव्हता. ठीक आहे, मित्रत्वाच्या भावनेनं किंवा समाजाविषयी सामंत साहेबांना पहिल्यापासूनच असतं आणि मी पहिल्यापासूनच बोलतोय असं नाही. आणि आपलं कसं आहे, रोकटोक असतं, ते पोटात ते वाटात जवळ आलं म्हणून गोड बोल असं नाही, ते करतेच. मी आजच नाव नाही घेत, शंभूराजे देसाई साहेब असतील, ते असतील, आता नवीन जोड जुटला आहे आम्हाला, भरत गोगोले साहेब असतील. इकडून काम सांगितलं की ते बिचारे प्रामाणिकपणानं करतायत. ते म्हणत नाहीत की आम्ही मंत्री आहेत, आमचा काही प्रोटोकॉल आहे. आणि मी हे हमेशा बोलतो, माझ्या जवळ बसले म्हणून नाही, हे ते नसताना सुद्धा मी भाषणात बोलतो, त्याला तुम्ही सुद्धा साक्षीदार असता की ते करतात. आणि मामा हे असतातच कायमच, मग त्यांचा तर काही विषयच नाही. परंतु रितसर सत्यच बोलायचं ठरलं तर सामंत साहेब, शंभूराजे साहेब आणि आता नवीन आम्हाला काम करायला मिळाले ते गोगोले साहेब सुद्धा, यांना फोन जावा आणि त्यांनी ते काम करावं नाही असं आठवत नाही. एखाद्या ती गोष्ट अपवाद असेल आणि त्यांच्यातही काही जुडले जातात की काम करायला, जसे की असे शेलार साहेब असतील, मोहोळ साहेब असतील, यांना सांगितलं की तेही करतात. आता MPCचा विषय असेल, राणा साहेब असतील, तसं आमचं पहिल्यापासून 1.5-2 वर्षात खूप काम सामंत साहेबांनी, शंभूराज साहेबांनी केलं. त्यामुळं आता सांगावं वाटलं, सांगायचा वेळ ती नव्हती. कार्यालयाला एक शुभेच्छापर भेट होती, पण मला दम निघत नाही, समाजाशिवाय मला मोठं काय वाटत नाही, म्हणून आलेतच कचाट्यात. तर मला द्या समाजाचं सांगून, तेवढंच कल्याण होईल. आपण कचाट्यात आलं का सोडित नाहीत म्हणून. आणि ते शेवटचं उपोषण आंदोलन करून 3 महिने होत आलेत, अजूनही त्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. पुढे काय आता निर्णय? ते मात्र शोकांतिक आहे. आणि सामंत सरांना मी ते प्रामाणिकपणानं सांगितलंय की उपोषण सोडायला मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबाच्या माध्यमातून त्यांचे प्रतिनिधी आले. त्यांनी सांगितलं 4 दिवसाच्या आत तातडीनं, तात्काळचा याचा अर्थ खूप वेगळा असतो. तात्काळ आत्ता सामंत साहेब छत्रपती भवनला यायले, तात्काळ म्हणजे आत्ता असतं, 3 महिन्यांनी नसतं. तात्काळ म्हणले तर 4 मागण्या, जे गॅझेटियर 3 हैदराबाद, सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं लागू करतो. शिंदे समिती तातडीनं काम करायला आणि गुन्हे मागे घेऊ. राहिलेल्या 4 मागण्यासाठी 3 महिने वेळ द्या म्हणले होते. तर 30 जानेवारीला उपोषण सुटलंय. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल, 30 मार्चला 3 महिने व्हायलेत. म्हणजे आम्हाला समाज दुखल, समाज 7 कोटी आहे, तो नाराज होईल असं पाऊल मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि अजितदादांनी यांनी उचलू नये, ही प्रामाणिक विनंतीपूर्वक भावना सामंत साहेबाजवळ सांगितली. कारण एकदा नाराजी पसरली ना, ती नीट करायला लई वेळ लागतो. आणि माझं म्हणणं आहे, आम्हाला कुठं त्या क्षेत्रात जायचं आहे, म्हणू द्या ना जनतेला, तुम्ही आमचे आहेत, देऊन टाका की आमचं हक्काचं. गॅजेट तर सरकारी आहे, ते द्यायला तुम्हाला प्रॉब्लेमच नाही, विरोध असण्याचं कोणाचं कारण बी नाही. आणि सरकारच्या गॅजेटियरला जर विरोध असेल तर हे मोठी अवघड गोष्ट आहे मग. आणि शिंदे समितीला नोंदी शोधायचं काय अडचण आहे? काहीच अडचण नाही.